नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. हडपसर वेशीसमोर आज हडपसर विधानसभा मतदारसंघातील ओबीसी प्रवर्गातील सर्व समुदायातील संस्थांच्या वतीनं ओबीसी आरक्षण बचाव समिती आयोजित ओबीसी समाजाच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी हडपसर गाव वेशीसमोर लढा ओबीसींच्या हक्कांसाठी हे आंदोलन आज करण्यात आले. या आंदोलनाला हडपसर मतदारसंघातील ओबीसी प्रवर्गातील सर्व समुदायाचे, सर्व संस्थांचे, सर्व पक्षांचे प्रतिनिधी प्रचंड संख्येने उपस्थित होते. आंदोलन अतिशय शिस्तप्रिय शांतता मार्गाने पार पडले. सकाळी 10 वाजता धरणे आंदोलनास सुरुवात झाली. जोडीला हलगीची तेवढीच उत्स्फूर्तपणाने साथ मिळत होती. महिलांची संख्या या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. उपस्थित सर्वांनी ओबीसी म्हणून आपले विचार मनोगत मांडले. जोपर्यंत ओबीसींच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीने उभा केला जाईल असा खणखणीत इशाराही यावेळी देण्यात आला. माजी राज्यमंत्री, माजी आमदार, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, ओबीसींमधील विविध संघटनांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, सर्वसामान्य ओबीसी नागरिक बंधू, वृद्ध, महिला, युवक, युवती, तरुण, तरुणी, माता भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया या आंदोलनाचा हा वृत्तांत. राज्य शासनाला आणि केंद्र सरकारला संबंध महाराष्ट्रातील ओबीसी समाज ज्या 350च्या वर या जाती आहेत या समूहात, आणि या ओबीसी समूहाचं जे आरक्षण आहे मूळतः हेच ओबीसी समाजाला अपुरा आहे. परंतु आम्ही ज्या पद्धतीनं सामाजिक द्वेष आणि सामाजिक परिस्थिती पाहता महाराष्ट्रातली जे अस्थिर वातावरण आहे यामध्ये ओबीसींमध्ये असंतोष पसरला असून ओबीसींना असुरक्षितता वाटू लागली आहे. तरी आमचं शासनाला हेच म्हणणं आहे की आमच्या ओबीसी आरक्षणाला कुठल्याही पद्धतीचा धक्का लागता कामा नये. त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना ही झालीच पाहिजे. यासाठी आमचा हा संबंध हडपसर परिसरातील ओबीसी समाज हा आज एकवटलेला आहे. आणि आजच्या या संयमी आणि शांत आंदोलनाला आमच्या जर तुम्ही दाद दिली नाही तर भविष्यात राज्य शासन आणि केंद्र शासनाविरोधात खरंच कठोर आणि अशा पद्धतीनं ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. परंतु आजचं हे आंदोलन शांततेतच राहील. आंदोलनाचं जे हेडिंग आहे त्याचं नाव आहे ओबीसी आरक्षण बचाव समिती. म्हणजे जे ओबीसींना पूर्वीपासून जे आरक्षण आहे त्याला धक्का लावू नये, त्याच्यामध्ये घुसखोरी होऊ नये आणि एकंदरीत ते आरक्षण वाचावं म्हणून हा मोर्चा आहे आणि हे आंदोलन आहे. भविष्यातील दिशा कशी असेल? भविष्यातली दिशा केंद्र आणि राज्य सरकारनं जर ओबीसीच्या 350पेक्षा जातींच्या ज्या तुटपुंज आरक्षणामध्ये जर आणखी कोणत्या प्रवर्गांचा जर सरसकट समावेश केला तर मात्र त्याला देशभरातील ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र आणि त्या राज्यातल्या राज्य सरकारांना विरोध दर्शवते. मराठा समाजाला आरक्षण द्यावं. जनगणना ही 2011 साली झाली, 2011ला. त्यानंतर झाली नाही. जनगणना ही त्वरित व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट, महिलांच्या उद्धाराचं काम महात्मा फुल्यांनी सुरू केलं. महिलांना जे काही लोकसभेला आणि विधानसभेला आरक्षण द्यायचं आहे ते सुरू करायचं आहे. ते जनगणनेच्या येणारे लोकसभा आणि विधानसभा पासूनच हे महिलाचं आरक्षण सुरू व्हावं हा एक महत्त्वाचा भाग आहे. 14 बेरोजगारी फार वाढलेली आहे, त्याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे. चौथी गोष्ट, महागाई बी खूप झालेली आहे, त्याच्यावरती प्रश्न मिटला पाहिजे. आणि आता प्रांतामध्ये बी वाद निर्माण झालेले आहे. मणिपूरचा प्रश्न मांडल्यानंतर अनेक महिला या ठिकाणी मृत्यू सामोरा जात आहे. अनेक जातीच्या लोकांना मृत्यूला सामोरं आहे आणि मणिपूरमध्ये शांतता नाही. अशाकडे लक्ष शासनाने द्यावं अशी आजची मागणी आहे. आपल्या ओबीसी समाजाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये या दृष्टिकोनातून सर्वजण रस्त्यावर उतरलेले आहेत. आमची हीच मागणी आहे की आम्हाला कुणाला
त्या ठिकाणी आरक्षण देण्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु जर जनगणना केली तर सगळ्यात जास्त जनगणना ही ओबीसी समाजाची आहे. इथं फक्त एकच समाज नाही तर अनेक जातीचे लोक त्यामध्ये आहेत. त्यामुळं सगळ्यात जास्त जनगणना ही ओबीसी समाजाची आहे. मुळातच तुटपुंज असलेलं हे आमचं ओबीसीचं आरक्षण, त्याच्यावर जर कुणी त्या ठिकाणी घालत असेल आणि आमचं आरक्षण जर कोणाला देत असतील तर नक्कीच आम्ही याच्यापेक्षा पुढं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. आजचं हे आंदोलन हे फक्त शांततेच्या मार्गाने आहे. आज या ठिकाणी सर्वच जण त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं सगळ्यांच्या मागण्या ह्याच आहेत की आमचं जे आरक्षण आहे त्याला कुठल्याही प्रकारचं धक्का लागता कामा नये. आज मी जे काही तुमच्यासमोर बोलते तर ते 2012ला महापौरपद हे ओबीसीसाठी आरक्षित होतं, त्यामुळे मला महापौरपद मिळालं. जर भविष्याचा जर विचार केला तर भावी पिढीने काय करायचं हा आमचा त्या ठिकाणचा प्रश्न आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आमच्या या आरक्षणाला धक्का लावू नका. धक्का जर लावला तर त्या ठिकाणी त्याचे वाईट परिणाम होतील आणि याला पूर्णपणे केंद्र सरकार, राज्य सरकार जबाबदार असेल. हडपसर परिसरातील सर्व ओबीसी बांधव एकत्रित येऊन आरक्षणासाठी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. खरं तर प्रामुख्याने आमची मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जातनिहाय जनगणना ही झालीच पाहिजे, या प्रमुख मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहोत. नमस्कार, मी हनुमंतराव पांचाळ, अखिल महाराष्ट्र सुतार समाजाचा प्रदेशाध्यक्ष. आमच्या ओबीसीला ज्या काही सवलती दिलेल्या गेलेल्या आहेत त्या सवलतीमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता होऊ नये हीच आमची प्रमुख मागणी आहे. आणि ओबीसीच्या माध्यमातून ज्या आम्हाला सवलती दिलेल्या आहेत त्या सवलतीमध्ये कुठल्याही प्रकारची कसूर होणार नाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता होणार नाही याची महाराष्ट्र शासनाने दक्षता घ्यावी. आरक्षणाच्या बाबतीत जो काय आता कलह चालू आहे तर एकंदरीत याचं मूळ असं आहे की सध्या मूळ ओबीसीमध्ये 27% आरक्षण आहे. त्या 27% मधल्या 17% आरक्षणामध्ये 350 जाती आहेत, 2% आरक्षणामध्ये 30 ते 40 जाती आहेत आणि जे भटक्या विमुक्तांचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 100 जाती आहेत. आता हा 450 जातींचा समूह 27% आरक्षण उपभोगतोय. पण मूळ विषय असा आहे की काकासाहेब कालेलकर आयोग 1957ला आला होता. आरक्षण 1957 पासून लागू झालं पाहिजे होतं, पण दुर्दैव असं ओबीसींचं की ओबीसींचं आरक्षण लागू व्हायला मंडल आयोग उजाडायची 1993ची वाट बघायला लागली. 1993 मंडल आयोगानंतर इंदिरा सहानी केसमध्ये घटनापीठामध्ये तावून सुलाखून निघलेलं ओबीसी आरक्षण आत्ता कुठंतरी 15-20 वर्ष लागू झालंय. आमचा ओबीसींचा सगळ्यात महत्त्वाचा विषय की 45 वर्षाचा बॅकलॉग आहे. 45 वर्ष आरक्षणापासून राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळं आम्ही वंचित राहिलोय. आता कुठंतरी हा 450 साळी, माळी, तेली, आगरी, कोळी, भंडारी, कुंभार, कासार, सोनार अशा छोट्या छोट्या गावगाड्यातल्या कौशल्य आणि हातापोट असणाऱ्या जातींना आता कुठंतरी आरक्षण मिळायला लागले. आणि त्याच्यामध्ये जर एखादा समजा मोठा समाज येत असेल तर आमच्या ताटामध्ये 450 जाती बसल्यात आणि आणखीन एक 30% लोकसंख्येचा हे झालं तर ते दोघांवर अन्याय आहे. दोघं जण उपाशी राहतील. म्हणून आमची या आंदोलनाद्वारे एक विनंती अशी आहे सरकारला की सामाजिक राजकीय कुठला कलह होऊ न देता हा विषय कायद्याच्या कसोटीने हाताळला पाहिजे. मागणी अतिशय जुनी आहे. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ज्याच्यामुळं प्रत्येक समाजाला त्यातलं प्रतिनिधित्व जे आहे ते योग्य प्रकारे मिळेल. मी आमदार असताना सभागृहातसुद्धा आदरणीय नेते छगनजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही मागणी विधानसभेतसुद्धा केली होती. त्याच्यामुळं त्याच मागणीचं प्रतिबिंब आज हडपसरमध्ये दिसतं आहे आणि या मागणीत गैर असं काही नाही आहे. अनेक वर्षापासून ही मागणी आहेच आणि ही मागणी केली पाहिजे. नुकतंच केंद्र सरकारने जाहीर केलं आहे की 2026 साली जनगणना होणार आहे. जर बिहारसारखं राज्य जातनिहाय जनगणना करतं तर सर्व देशाचीच जातनिहाय जनगणना होऊ शकते. त्यामुळं ही जनगणना झालीच पाहिजे आणि सर्वांना शेवट काय प्रत्येक समाजामध्ये उच्च आणि नीच असे दोन्ही प्रकारचे प्रवाह आहेत. कुठलाही समाज त्याच्यापासून नाही. प्रत्येक समाजामध्ये काही माणसं श्रीमंत आहेत, काही माणसांचं थोडीशी परिस्थिती हालाकीची आहे. त्यामुळे प्रत्येकालाच याचा लाभ मिळाला पाहिजे ही जी मागणी याला आमचा पाठिंबा आहे. ओबीसीमध्ये असणाऱ्या
सर्व जाती जमातीमधील लोक या ठिकाणी आज एकत्र आलेले आहेत। त्यांची एकमुखानी मागणी आहे, आम्हाला बऱ्याच प्रतीक्षेनंतर मिळालेलं ओबीसीचं आरक्षण, ज्याच्यावरती गंडांतर येऊ नये, कुठल्याही जातीला आरक्षण द्यायला ओबीसीतल्या कुठल्याही जातीचा विरोध नाही आहे, परंतु ओबीसीमध्येच मूळ ज्या जाती आहेत त्या 400च्या घरामध्ये असल्यामुळे त्या जातींनाच आरक्षणाचा लाभ म्हणावा असा मिळत नाही। त्याच्यामुळं इतर कुठल्याही जातीचा त्याच्यामध्ये समावेश न करता इतर जातींना वेगळं असं आरक्षण द्यावं आणि त्याही समाजामध्ये जी मागास मंडळी आहे त्यांनाही त्याच्यामध्ये सामावून घेतलं जावं, परंतु ओबीसीच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण होऊ नये आणि ओबीसींवरती अन्याय होऊ नये अशी या सर्व मोर्चाची मागणी आहे। एवढा मोठा समाज जो या देशामध्ये 54% आहे, या राज्यामध्ये 54% आहे, या राज्यामध्ये 350 छोट्या छोट्या जातींचा समावेश या ओबीसी मध्ये होत आहे। खरं तर 1950 साली या देशामध्ये आरक्षण सुरू झालं, एससी आणि एसटीचं आरक्षण मिळालं, परंतु ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठीचा 42 वर्षाचा लढा आहे। 1952 साली व्हीपी सिंग सरकारने आपल्याला आरक्षण दिलं। या 42 वर्षाच्या लढ्यानंतर या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये या 54% समाज बांधवांच्या तरुणांना रोजगार मिळाला, चांगलं शिक्षण मिळालं। त्याचा उल्लेख आता दीप्तीताईंनी केला। त्याचा उल्लेख आता दीप्तीताईंनी केला। ताईंसारखे असतील, माझ्यासारखे असतील, तापूंसारखे अनेक ओबीसी समाज बांधवांचे छोटे छोटे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी म्हणून 30 वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि समाजाचं नेतृत्व त्या भागामध्ये करू शकले। दुर्दैवानं तेही आरक्षण गेलं होतं। पुन्हा एकदा आपण सर्वांनी रेटा दिला, तो अन्याय अत्याचार झालेला आहे, हा 30 वर्षामध्ये भरून निघणार नाही। आणि मग आपल्या सर्वांची जी मागणी आहे की ओबीसीची पुन्हा जातीय जनगणना झाली पाहिजे, त्यात आपली टक्केवारी निश्चित होईल आणि त्या टक्केवारीनंतर आपला आरक्षणाचा टक्का सुद्धा निश्चितपणानं वाढणार आहे, ही सुद्धा भूमिका आपण सर्वांनी घेतलेली आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं केंद्र सरकार, मायबाप सरकारला आम्ही विनंती करणार आहोत की आपण ओबीसीची जातीय जनगणना पुन्हा करावी आणि आमच्या आरक्षणाची टक्केवारी निश्चित करून आम्हा समाज बांधवांना न्याय द्यावा। आणि हे करत असताना मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या 350 जाती समूहांचा जो समूह आहे हा एक संघ समूह आहे, याला आता कळून चुकलेला आहे की आपलं हित कशामध्ये आहे, पुढच्या पिढीचं संरक्षण कशामध्ये आहे। आणि म्हणून ओबीसी सुद्धा जागा झालेला आहे आणि या जागा झालेल्या ओबीसीला आता कोणी थांबवू शकत नाही। हे सरकार कुठलंही असू द्या, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची नक्की आपल्या सर्वांना खात्री आहे।